नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 4 अनुभवांच्या खाणी संपूर्ण स्पष्टीकरण मी केलेले आहेत. आता त्याच्यावरचे प्रश्न उत्तरे आपण आता पाहणार आहोत. तर पाहूया सौरभ व आजी काय म्हणतायत. प्रश्न पहिला, का ते लिहा. प्रश्न 1, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता, कारण. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, घरी येता सौरभचा चेहरा फुललेला होता कारण त्याला शाळेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते, म्हणून सौरभचा चेहरा फुललेला होता. प्रश्न दुसरा, सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. प्रश्न तिसरा, सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे, सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता, म्हणून त्यानिमित्त सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला होता. प्रश्न चौथा, आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिले, कारण. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिले कारण सौरभ धडाधड म्हणींवर म्हणी म्हणत होता. उदाहरणार्थ जशी भरणी, जशी करणी, ठेंबे ठेंबे तळे साचे, या म्हणी सौरभ म्हणत होता, म्हणून आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिले. प्रश्न 2, कोण ते लिहा. त्यातला पहिला आहे, राधा काकूंकडे गेली. राधा काकूंकडे कोण गेली होती, तर राधा काकूंकडे आई गेली होती. प्रश्न 2, मनी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक कोण होते. मनी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी. प्रश्न 3, धाड धाड म्हणी म्हणणारा कोण. धाड धाड म्हणी म्हणणारा होता सौरभ. कोण होता, सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारे, सौरभकडे कौतुकाने पाहणारी होती आजी. होती आजी. प्रश्न 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणींवर आधारित स्पर्धेची आट कोणती होती. पहिला प्रश्न, त्यात म्हणींवर आधारित स्पर्धा याच्यात आट कोणती होती, तर त्याचं उत्तर आहे, म्हणींवर आधारित स्पर्धेची अट अशी होती की स्पर्धकाने मानवी शरीराच्या अवयवांचा उल्लेख होईल अशाच म्हणी म्हणायच्या होत्या. परत एकदा ऐका, म्हणींवर आधारित स्पर्धेची अट अशी होती की स्पर्धकाने मानवी शरीराच्या अवयवांचा उल्लेख होईल अशाच म्हणी म्हणायच्या होत्या. प्रश्न 2, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. तर याचं उत्तर पाहूया. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ म्हणाला कारण आजी घरात येता जाता उठता बसता सतत म्हणींचा वापर करून ती छान छान बोलायची. ते ऐकून सौरभला खूप छान वाटायचं, म्हणून ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असं सौरभ म्हणाला. प्रश्न 3, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती. तर म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये, मराठी भाषेमध्ये आपण, याचं उत्तर आहे, मराठी भाषेमध्ये म्हणी व वाक्प्रचार वापरून आपण कमी वेळात कमी शब्दात मोठ्यातला मोठा आशय सहजरित्या व्यक्त करू शकतो, म्हणून मराठी भाषेमध्ये ही म्हणी व वाक्प्रचारांची खास वैशिष्ट्ये आहेत. कमी वेळात कमीत कमी शब्दात मोठ्यातला मोठा आशय सहजरित्या व्यक्त करण्याची ताकद म्हणी व वाक्प्रचार असते. अशा प्रकारे आपले प्रश्न 1, प्रश्न 2, प्रश्न 3 झालेले आहेत. अशा प्रकारे इयत्ता 6वी धडा 4 अनुभवांच्या खाणी याची प्रश्नोत्तरे आपली सोडवून झालेली आहेत. धडा शिकवण्याचे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहे, ती तुम्ही नक्की बघा. त्याच्यावरची प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ मी आता अपलोड करतोय, ती पण नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.